गिरीश महाजन सर आपल्यासोबत आहेत। सर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद जे आहे ते सोडण्याचं म्हटलेलं आहे, काय तुमचं काय मत आहे? त्यांनी सोडावं राहावं? अजिबात नाही। मला असं वाटतं की आत्ताच प्रदेशाध्यक्ष त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि कोर कमिटीमध्ये असा विषय झालेला होता खरं म्हणजे, पण पुन्हा आम्हीच त्यांना विनंती केली, सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आपण सरकारमध्ये राहावं आणि संघटनेमध्ये राहावं, कारण देवेंद्रजींशिवाय आपल्याला कल्पना आहे ते आमच्या पक्षासाठी आज काय काय नाही म्हणून। तर मला असं वाटतं की हा विषय आता इथे संपलेला आहे। त्यांनी कुठेतरी हा जे काही यश मिळालेलं नाही, हा पराजय झाला त्याचं जे आहे ते स्वीकारलेलं आहे आणि राजीनामा देण्याच्या तयारीत आहे। अजिबात नाही, कुठे राजीनामा देण्याच्या तयारीत नाही आहेत। त्यांनी फक्त जबाबदारी स्वीकारलेली आहे नेते म्हणून, एवढंच आहे। पण कुठेही राजीनामा देतील वगैरे, आणि आम्ही कोर कमिटीमध्ये पुन्हा सांगितलं की असा कुठे विषय झालेला नाही आणि हा विषय आता संपलेला आहे। वारंवार हा विषय मुळात काय येतो कशाने, याचं कारण प्रामुख्याने यावेळेस आता मराठवाड्यामध्ये जरांगेंचं आंदोलन, मराठा आरक्षणामुळे वारंवार देवेंद्रजींना टार्गेट करणं हे त्याचं कारण अजिबात नाही। मी परत सांगतो की आता नेते म्हणून प्रत्येकाची जबाबदारी असते, प्रत्येकाची जबाबदारी स्वीकारत असतो। प्रत्येक निवडणुकीत आपण बघतात कुठलाही पक्ष असो की बाबा माझी जबाबदारी आहे, मी कमी पडलो, आणि म्हणून त्यांनी तेवढी जबाबदारी फक्त स्वीकारलेली आहे। बाकी कुठलाही राजीनाम्याचा किंवा सरकारमधून बाहेर पडण्याचा प्रश्न हा नाही। मोहित कंबोजाने एक ट्विट केलंय, एका माणसाची लाईन छोटी करण्यासाठी सगळे पार्टी लाईन केलेलं आहे। मोहित कंबोजाने एक ट्विट केलंय, एका माणसाची लाईन छोटी करायची आहे, त्यामुळे पूर्ण पार्टीचं नुकसान केलंय, त्याने रोष व्यक्त केलाय। नाही, मला मोहित कंबोज काय म्हणले मला माहित नाही। नाही, आता त्याच्यावर कारण मीमांसा होईल, त्याच्यावर आम्ही विचारही करू काय झालं कोणकोणते मुद्दे होते, त्या संदर्भात आजची बैठक होती, प्राथमिक बैठक होती। त्यानंतर आम्ही सविस्तर पुन्हा दिवसभरासाठी 2 दिवसासाठी बसू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।